चला विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचे अपडेट आलेले पुन्हा एकदा नव्याने नवीन नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग 3952 पदांना मंजुरी मिळालेली आहे. त्याचं 2 वेळेस त्या ठिकाणी नव्याने मंजुरी मिळाली आहे. मेगा भरती आहे, सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. टोटल जागा 3952 आहे. सगळ्यात महत्वाचं पद आहे, अत्यंत मोठ्या प्रमाणात पेमेंट असलेलं पद आहे, सगळ्यांची क्रेज असलेलं हे पद आहे. त्याचं नाव आहे नोंदणी व मुद्रांक विभाग. आता या पदांना जर पाहिले असेल तर हा GR आहे. 3952 पद आहे. सविस्तर डिटेल मध्ये पाहूया. महसूल आणि वन विभाग महाराष्ट्र शासन जर पाहिलं असेल, नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंध आहे. शासन सुद्धीपत्रक 28 एप्रिल 2026. म्हणजे हे सुद्धीपत्रक कधी आलेलं आहे तर आजच आलेलं आहे, 28 एप्रिल 2026 चा. 3952 पदांचा नवीन प्रशासकीय विस्तार त्या ठिकाणी आणि जाहिरात तुमची लवकरच प्रसिद्ध होईल. तयारी करत असाल तर लक्षात ठेवा, या जाहिरातीकडे लक्ष ठेवा आणि तुमची तयारी राहू द्या. नोंदणी आणि मुद्रांक विभागात सगळ्यात मोठी भरती प्रक्रिया असणार आहे. 3952 पदाची. मूळ आकृतीबंध हा डिसेंबर 2025 चा होता. त्यामध्ये 3952 या पदांच्या आकृतीबंधाला प्राथमिक मान्यता दिली होती. बघा लक्षात ठेवा, प्राथमिक मान्यता. त्यानंतर विभागीय आढावा झाला एप्रिल 2026 मध्ये. नोंदणी महानिरीक्षक पुणे यांच्याकडून कार्यन्याय पदांचा आढावा आणि त्रुटी निवारणाचा प्रस्ताव 23 आणि 27 एप्रिल 2026. आणि त्याच्यानंतर अंतिम शुद्धीपत्रक आलेलं आहे 28 एप्रिल 2026. त्रुटी दूर करून पदनामान सुधारणा आणि प्रपत्र ड च्या माध्यमातून पदाचं अंतिम कार्यान्याय वाटप त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तुमची जाहिरात लवकर, म्हणजे खूपच लवकर, तुम्ही विचार केला नाही यापेक्षा लवकर जाहिरात येणार आहे. जुनी मंजूर पद 3094, निरसित केलेली किंवा बाद केलेली पद किंवा कमी केलेली 1107 आणि नव्याने ऍड झालेली 965 असा एकूण सुधारित आकृतीबंध ज्याला आज फायनल मान्यता देण्यात आलेली आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या क्षमतेत 31% निव्वळ वाढ झालेली आहे. त्यामुळे 3952 पद तुमचे निर्माण केले जाणार आहे. इकडे पाहिलं असेल तर 4/12/2025 चा जो काही शासन निर्णय होता त्याचं पदनाम इकडे दिलेलं आणि सुधारित पदनाम त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे नोंदणी उपमहानिरीक्षक हे पदनाम होतं, आता त्याचं नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक असं नाव चाललेलं आहे. हे विविध दिलेलं आहे. त्यानंतर ई रजिस्टर कार्यालयाचं एकत्रीकरण केलेलं आहे. खालील ई रजिस्टर कार्यालय आता अधिकृतपणे नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाच्या जोडपत्र 1 मंजूर पदामध्ये गणली जातील, ज्यामध्ये मुंबई, ठाणे, हवेली. ठीक आहे. त्यानंतर पद वर्ग सुधारणा यानुसार जर पाहिलं असेल, उपलेखापाल पद सहजिल्हा निबंधक वर्ग 1 ठाणे शहर ऐवजी सहजिल्हा निबंधक वर्ग 1 पुणे शहर कार्यालय वर्ग करण्यात आलेले आहे. आता एकंदरीत या खूप मोठ्या प्रकारे जागा आहेत. नोंदणी आणि महानिरीक्षक कार्यालय पुणे टोटल नवीन पद आणि एकूण जागा, टोटल नवीन पद 127 आहे आणि एकूण जागा 253 आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी कुर्ला, बोरिवली आणि अंधेरी नवीन पद 28 आहे आणि टोटल एकूण 50 पद आहे. जिल्हा सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी पिंपरी चिंचवड नवीन 22 पद आहेत आणि पूर्वीचे पद 0 होते, म्हणजे हे 22 पदच भरले जाणार आहे. पुणे शहर सर्वाधिक 125 पद आहेत, नवीन 27 ऍड झालेले आहेत. दुय्यम निबंधक कार्यालय नाशिक नव्याने 112 पद ऍड झालेले आहेत, 21 नवीन पद जोडलेले आहेत, टोटल 112 आहे. ठाणे शहर 91 पद आहेत, 22 नवीन पद आहेत. रायगड 86 पद आहेत, 17 नवीन पद जोडलेले आहेत. नागरिकांना थेट सेवा देणाऱ्या कार्यालयाचे सक्षमीकरण करण्यात आलेलं आहे. जाहिरात लवकरच येईल, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. हे वेगवेगळ्या शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय पूर्ण नगर रचना मूल्यांकन कार्यालय यांच्या जागा दिलेल्या आहेत. त्याचं वाटप झालंय आणि अधिकृतपणे फायनल या 3952 जागाचं चित्र निर्माण झाले. जाहिरात जी आहे तुमची लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाली, एक्झाम TCS घेणार आहे की IBPS घेणे जाणार आहे ते जाहिरातीमध्येच तुम्हाला डिटेल दिलं जाणार आहे. परंतु नोंदणी आणि मुद्रांक शुल्काच्या आत्ताच तुम्ही पाहिलं असेल शिपाई पदाच्या जागा निघल्या होत्या, त्यामुळे स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्हाला जर तयारी करायची असेल तर आता आणि आजपासून तयारी करा. नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची आपली आज बॅच सुद्धा सुरू होणार आहे आजपासूनच. ठीक आहे. आणि त्याची टेस्ट सिरीज सुद्धा आहे. जॉईन करायचं असेल तर आपला नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्या नंबरला संपर्क करा. तो नंबर तुम्हाला इथं सुद्धा देतोय, लक्षात ठेवा. हा नंबर लक्षात ठेवा, 95 52 62 95 63 गोविंद नवल सरनामाने सेव्ह करा.
किंवा आपलं श्रेय अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. थांबतोय, अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे, सगळ्यांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही तयारी करत असाल तर याचा सिलेबस काय असणार आहे ही सगळी तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. टोटल जर पाहिलं असेल तुम्ही तर मोठ्या पदाची बंपर भरती प्रक्रिया आहे. 3952 पदं आहेत आणि सगळ्यात मोठी खूप वर्षानंतर ही भरती प्रक्रिया एवढ्या मोठ्या पदाची निर्माण झालेली आहे. थांबतोय, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका. काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा. त्याला सगळ्या प्रश्नाला विचारायला जे काही प्रश्न विचारताल त्याला तुम्हाला उत्तर दिले जातील. अजून काही तुम्हाला फोनवर संवाद साधायचा असेल व्हॉट्सअपला तर आपला नंबर आहे तिथे तुम्ही संवाद साधू शकता. ठीक आहे, थांब.